नमस्कार. भगवानगड परिसर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मी संतोष मिसाळ स्वागत करीत आहे. आज आपण मुंगसवाडी या ठिकाणी आलेलो आहोत. तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी हे गाव आहे. या ठिकाणी आपण आलेलो आहोत. या गावामध्ये एक पुरातन काळातील या ठिकाणी एक दशनाम संन्यास मठ या ठिकाणी परंपरा आहे. तर या परंपरे या संस्थांची या ठिकाणी आपण थोडक्यात इतिहास जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी येथील जे महंत आहेत त्यांचा आपण थोडासा जीवन परिचय या ठिकाणी पाहणार आहोत. तर बाबा रामकृष्ण. तर बाबा आपण या ठिकाणी ज्यावेळेस समजा आता महंत पदाला आपण आहोत, पण याच्या अगोदर आपण जेव्हा जीवनचरित्रामध्ये जर पाहिलं तर आपण बालपण आपलं गाव कोणचं गाव आहे आणि त्या गावामधून आपण वारकरी संप्रदायात कधीपासून आलात याच्यावर थोडीशी माहिती. मी 1961 माझा ज्येष्ठ एकादशीचा जन्म. माझं गाव मुंगसवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर. माझ्या वडिलाचं नाव केशव भुवन भारती, आईचे नाव जिजाबाई केशव भारती. आणि मी वयाच्या अगदी इयत्ता 4थीपासून म्हणजे 11व्या वर्षापासून वारकरी संप्रदायामध्ये आहे. या ठिकाणी भगवान बाबा, वामन भाऊ महाराज, आधी करून सोमनाथ भारती बाबा, शंकर बाबा मुंडे आधी करून संतांचं दर्शन झालं, भेट झाली. त्यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेलं आहे. आणि या ठिकाणी हा मठ आहे. मी 1976ला या मठावरती बसलो. त्यावेळेस मी आता 9वी शिक्षण बालेश्वर विद्यालय बालगाव येथे घेतलं. आणि मी 1977ला श्री क्षेत्र आळंदी देवाजी येथे पिंपळगावकर धर्मशाळा येथे रुजू झालो. तर बाबा एकंदरीत जर पाहिलं तर आपण सांगितल्याप्रमाणे आपण 1976ला या ठिकाणी आपण आळंदी क्षेत्रामध्ये गेलेला आहात. पण 1977ला तर त्या ठिकाणी आळंदीमध्ये गेल्याच्या नंतर आपण कोणत्या संस्थेमध्ये आपण या ठिकाणी शिक्षण घेतलं आणि ते शिक्षण घेताना आपल्यासोबत जे काही आपले गुरुबंधू मंडळी होते त्यांचाही या ठिकाणी थोडक्यात आपण परिचय. मी आळंदीला 1979ला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये उपस्थित राहिलो. शिक्षण घ्यायसाठी प्रवेश घेतला व त्या ठिकाणी हरिभक्ती पारायण रामराव महाराज ढोक, रामदास महाराज फाळके, त्याच्यानंतर नामदेवराज भारंबे, त्यानंतर यादव विनायक बडे, शिवाजी महाराज गरड, विठ्ठल महाराज गोरे, हरिभाऊ महाराज घुले, ज्ञानदेव साबळे, सोमनाथ सावळे, भागवत आव्हाडे व विठ्ठलराव वक्ते, गणेश भालेराव, सोपान पांचाळ, बालाजी केंद्रे, मधुकरराव गवारे, विष्णू महाराज पवार, नवनाथ महाराज चव्हाण, पुन्हा अंकुश महाराज जगदाळे आदी करून माझ्या पाठात विश्वनाथ जाधव आदी करून गुरुबंधू माझ्या वर्गात होते. आणि यामध्ये माझा 4था नंबर होता. मी त्या ठिकाणी शालेय अभ्यास उत्तम प्रकारे केला. आणि 1982ला माझी बंधू शंकर भारती महाराज हे वारले सर्पदंशाने. त्यानंतर मला इथे यावं लागलं. इथं आल्यानंतर मठाची जबाबदारी माझ्यावर पडली. आणि या ठिकाणी मठ जीर्णावस्थेत होता. पूर्ण लाकडी इमारत होती 65 खणाची. या ठिकाणी भजन, पूजन, हरिपाठ, जागर आदी कार्यक्रम होऊ लागले. गावकरी मंडळी उपस्थित राहायची. असा एकोप्याने आम्ही या ठिकाणी आनंद घेतला. आणि 1985ला श्री क्षेत्र पैठण येथे नाथ महाराजांच्या षष्टीनिमित्त दिंडी काढली. त्या दिंडीमध्ये या ठिकाणची भक्तमंडळी दगडू पाटील हिंगे, नाथ माऊली हरिभाऊ हिंगे, त्याच्यानंतर नाथादेवराव हिंगे, भूषण नानाभाऊ केडकर, महादेव भाऊराव केडकर, गणपत देशमुख, मृदंगाचार्य, धर्मराज नारायण केडकर आदी करून भजनी मंडळी उपस्थित राहायची. एकंदरीत बाबा जर आपण जर पाहिलं तर आपण आळंदीच्या शिक्षणामध्ये आपण जे आपल्या गुरुबंधूंचे काही जरी नाव सांगितले तर आज महाराष्ट्रभर ज्यांचं आपल्यासोबत या ठिकाणी नाव आहे हरिभक्तपरायण रामराव बाबा ढोक हे आपल्या पाठाला सोबत होते. आणि तुम्ही त्या पाठाला असताना मग आळंदी ज्यावेळेस सुटली त्यावेळेस समजा या ठिकाणी आपण आलात. पण यावेळेस म्हणजे या ठिकाणी आल्याच्या नंतर आपण महंतपद म्हणजे स्वतः स्वीकारलं की समजा गावाने आपल्याला या ठिकाणी महंतपद केलेलं आहे. गावाने बसवलेलं मला 1976ला गावाने आपल्याला या ठिकाणी महंतपद दिलेलं आहे. बरं, तर ठीक आहे. या ठिकाणी आखाड्याची दीक्षा झालेली होती. हा आपल्याला आखाड्याची दीक्षा झालेली 2 आखाड्याची. 2 आखाड्याची या ठिकाणी आपली म्हणजे दीक्षा झालेली आहे. नंतर
म्हणजे या ठिकाणी महंत झाल्याच्या नंतर समजा आपण या ठिकाणी वास्तव्याला आलात, पण या जी संस्थांची जी काही इतिहास आहे, याच्यावर आपण थोडक्यात. हा मठ गावच्या पूर्वीचा आहे. एकनाथवाडी आणि मुंगसवाडा हे गाव शहराचं पांढर म्हणून ते येतं 2 किलोमीटरवरती. तिथं गाव होतं आणि काही अपार कारणामुळे युद्ध झालं आणि ते गाव पांगलं. या ठिकाणी मठ होता. लाल भारती बाबा हे काशीचे संन्यासी होते. त्यांनी या ठिकाणी मठ स्थापन केलं. वडाचं झाड होतं, या वडाच्या झाडाखाली समाधी घेतली आणि त्यांनी या ठिकाणी काही दिवस व्यतीत झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी गणेश भारती महाराज, काशी भारती महाराज, राम भारती महाराज, अर्जुन भारती महाराज आदी करून संत महंत अंकुश भारती महाराज, गै भारती महाराज, गोपाल भारती महाराज, श्रावण भारती महाराज, सोम भारती महाराज आदी करून महंत होऊन गेलेले आहेत. या ठिकाणी शिवराजे महाराजांचा अभिषेक झाला. त्यावेळेस राम भारती महाराज रायगडला गेलेले होते. त्यांच्याकडे एक उंट वगैरे होते, उंट घोडी वगैरे हे लवादामा घेऊन राज्याभिषेकाला निश्चलपूरचे कार्यक्रम होता अभिषेक, त्यावेळेस उपस्थित राहिलेले आहेत. अशी परंपरा आहे. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर ज्यावेळेस म्हणजे गावही नव्हतं त्यावेळेस या ठिकाणी हे संस्थान आहे आणि या संस्थानचा फार मोठा आपण या ठिकाणी विस्तार या ठिकाणी आहे आणि आपण तो सांगितलेला आहे. पण बाबा मला सांगा, ज्यावेळेस आपण या ठिकाणी महंतपद स्वीकारलं त्यावेळेस आता जसं समजा वगैरे बांधकाम वगैरे हा वाडा दिसतो त्यावेळेस होता का किंवा नंतर झालं? त्यावेळेस 65 खानाची लाकडी इमारत होती, पण जीर्णावस्थेत होता. त्याचा जीर्णोद्धार केला. या जीर्णोद्धारामध्ये मान्य आमदार राजूराव राजळे, मान्य आमदार चंद्रशेखर घुले पाटील, मोनिकाताई राजळे, गावकरी मंडळी यांच्या सहभागातून हा मठ स्थापन जीर्णोद्धार झालेला आहे. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर तुम्हाला म्हणजे राजकीय या ठिकाणी आपल्याला अनुदान थोडंसं भेटलेलं आहे त्या काळामध्ये आणि त्याचा हा विस्तार झालेला आहे. पण बाबा मग मला सांगा, मग हे जी मठ आहे, ही जी परंपरा आहे, मग यामध्ये आपण काही समजा धार्मिक कार्यक्रम आपले वार्षिक काही धार्मिक कार्यक्रम वगैरे आहेत का? इथं विजयादशमीला गुरुमंत्रोपदेश असतो. श्रावण शुद्ध एकादशीला श्री गुरु सोमभारती बाबाची पुण्यतिथी असते. पुन्हा आश्विन प्रतिपदा अमावास्याला प्रतिपदेला श्रावण भारती बाबा महाराजांची पुण्यतिथी आणि अक्षय तृतीयाला गुरु लाल भारती महाराजांची पुण्यतिथी समाधी उत्सव असतो. म्हणजे एकंदरीत या पुण्यतिथीचे जे संत महंत या ठिकाणी होऊन गेलेले आहेत, काही त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी आपण कार्यक्रम करता. पण नित्यनेमाने या संस्थांमध्ये काही कार्यक्रम चालू आहेत का? आता मी आजारी असल्यामुळे सध्या कार्यक्रम स्टॉप येतं, पण तरीही थोडंसं हरिपाठ, भजन, पूजन वगैरे होतं. म्हणजे दिनचर्या म्हणून या ठिकाणी नित्यनेमाने हरिपाठ जो चालू आहे, आता खरं तर पाहिलं तर तुम्ही जुन्या परंपरेतले जुन्या या आखाड्यामधले आपण या ठिकाणी साधू संत आहात आणि थोडक्यात आम्ही या संस्थांचा थोडक्यात इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुमच्या परंपरेनुसार आता जर पाहिलं तर तुमचं वय किती आहे? 67 वर्षाचं वय. आता 67 आपलं वय आहे, तरीही आपण या ठिकाणी अजून तंदुरुस्त दिसतात आणि एकंदरीत पाहिलं तर आपलं जीवन आणि या गावाशी निगडीत आपलं जीवन कसं आहे? म्हणजे जिव्हाळ्याचे संबंधित आमचे. गाव आमच्यावरती प्रेम करतं, आम्ही गावावरती प्रेम करतो. परिसर आमच्यावरती प्रेम करतो. सगळे संत महंत परिसरातले येतात इथे या ठिकाणी, भेट देतात, बसतात, दर्शन देतात. एकंदर आमचं खेळमेळीचं वातावरण आहे. म्हणजे या ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या परिसराच्या वतीने या ठिकाणी सर्व खेळीमेळी वातावरणात हे संस्थान चालू आहे. पण या संस्थांच्या अधिपत्याखाली अजून काही संस्थान आहेत का? यांची समवयस्क संस्थान आश्विलिंग संस्थान आहे, बेलेश्वर संस्थान आहे, मेखरी संस्थान आहे, गौरवाडी संस्थान आहे, कळमेश्वर बुलढाणा जिल्ह्यात आहे. आदी करून संस्थान समवयस्क आहे त्या काळातले. म्हणजे या संस्थांच्या अधिपत्याखाली जवळ-जवळ अजून 7-8 संस्थांचा या ठिकाणी आपण उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये प्रसिद्ध असलेलं बेलेश्वर संस्थान आणि हरिभक्तपरायण महादेवानंदजी महाराज भारती अश्वत्थलिंग संस्थान या ठिकाणी जे परिचित आहेत अशा संस्थांचा या ठिकाणी आपण उल्लेख केलेला आहे. पण मला बाबा एक सांगा, ज्यावेळेस समजा आता आपण जे आहेत महंत पदाला समजा या ठिकाणी आपण आहात, पण आपली जी गादी कितवे महंत पदाची आहे? माझा 11वा नंबर आहे, 11वा. याच्या अगोदर समजा 10 जे गादी होऊन गेले यांचा आपण थोडक्यात परिचय. मी तुम्हाला सांगितलं, लाल भारती बाबा होऊन गेलेले आहेत, गणेश भारती महाराज होऊन गेलेत, काशी भारती महाराज होऊन गेलेत, राम भारती महाराज गेलेत, अर्जुन भारती महाराज होऊन गेलेत, गैब भारती महाराज होऊन गेलेत, अंकुश भारती महाराज होऊन गेलेत, गोपाल भारती महाराज होऊन गेलेत, राम भारती महाराज होऊन गेलेत, श्रावण भारती महाराज होऊन गेलेत, सोम भारती महाराज होऊन गेलेत, आदी करून सगळे महंत होऊन गेलेले आहेत. धन्यवाद बाबा, आपण या संस्थांची माहिती दिल्याबद्दल. पण शेवटचा एक मी आपल्याला एक प्रश्न विचारतो.
आपण या ठिकाणी हयात असतानाही आपण या ठिकाणी या संस्थांचे दुसरे उत्तराधिकारी आपण नेमलेले आहेत. याच्यावर आपण काय सांगू शकाल का? हे या ठिकाणी बरेच दिवस माझ्या सहवासात होते. त्यांनी या ठिकाणी पूजा केली, अर्चा केली, संपर्क ठेवला आणि मला ते पसंत पडले म्हणून त्यांना मी आता उत्तराधिकारी म्हणून घोषित केलेलं आहे. अच्छा, म्हणजे त्यांनी या संस्थांची, या मठाची सेवा केलेली आहे. त्यांनी आपलीही सेवा केलेली आहे. त्या बदल्यात समजा तुमचं आता वय झालेलं आहे म्हणून तुम्ही त्यांना महंत केलेलं आहे. पण याच्यावर समजा समाजाची प्रतिक्रिया काय आहे? काय नाही, समाजात अनुकूल आहे सगळं. म्हणजे समाजाला, पूर्ण परिसराला हे मान्य आहे. माहीत केलेलं आहे, 20लाच जाहीर केलेलं आहे, ते 2020ला त्यांची विधी केलेला आहे. अच्छा, म्हणजे 2020ला त्यांचं या ठिकाणी आपण नामघोषकरण केलेलं आहे, विधी केलेला आहे. ठीक आहे बाबा. आता आपल्याला या ठिकाणी आम्ही थोडंसं विचारलं, त्याबद्दल तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल आम्ही चॅनलच्या वतीने तुमचे आभार मानतो. आता आम्ही काही जे आपण नेमलेले आहेत हरिभक्तपरायण संतोष महाराज भारती, या ठिकाणी आम्ही त्यांना 1-2 प्रश्न विचारण्याचा विचारा. तुमच्या म्हणजे तुमच्या आदेशानुसार आम्ही त्यांना 1-2 प्रश्न विचारित आहेत. तर बाबा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर आपण या ठिकाणी समजा 2020ला आत्ताच बाबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या या ठिकाणी महंतपद घोषित केलेलं आहे. पण याच्यावर समजा जर पाहितलं तर समजा परिसरातून सर्वांची प्रतिकूल म्हणजे परिस्थितीतून आपण या ठिकाणी म्हणजे सर्वांची सहमती आहे. पण थोडक्यात आपलं जर जीवनचरित्र पाहितलं तर या ठिकाणी बसायच्या, या ठिकाणी महंतपद घेण्याच्या अगोदर आपण कुठे होतात? मी या ठिकाणी 15 वर्षापूर्वी या ठिकाणी आलो आणि याच्या अगोदर 15-20 वर्ष हा काळ माझा नगर जिल्ह्यात कर्जत या ठिकाणी गेला. हरिभक्तीपरायण दयानंद महाराज कोरेगावकर यांच्या सहवासात बराचसा काळ गेला आणि त्याच्यानंतर बाबांची भेट झाली. बाबांचा परिचय तसा माझा 99 पासूनचा आहे. ज्यावेळेस श्रावण भारती बाबांची पुण्यतिथी किंवा तो सोडशी, त्यावेळेस सोडशी करायची होती, श्रावण भारती बाबाची सोडशी राहिलेली होती. त्यावेळेस मला निमंत्रण दिलेलं होतं. त्या निमंत्रण दिल्याच्या नंतर मी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. त्यावेळेसपासून माझे बाबांचे संबंध आले. अच्छा, म्हणजे एकंदरीतच जर पाहितलं तर आपण या ठिकाणी समजा तेव्हापासून आपण या ठिकाणी आहात. पण खरं जर पाहितलं तर म्हणजे हे सोडशी म्हणजे काय? हा शब्द समजा जुना आहे, पण याचे सहजा थोडंसं उलगडून ना मला सांगा. जसं प्रपंच वायकाची वर्ष श्राद्ध करतात तसं संन्याशाची सोडशी केली जाते आणि ती सोडशी राहिलेली होती म्हणून बरेचसे संन्यासी म्हणण्यापेक्षा 16 संन्यासी सोडशीला लागतात. त्या 16 संन्याशामध्ये माझा 1 नंबर होता. त्यावेळेस बाबांनी 99 साली 16 संन्याशांना वस्त्रदान, दक्षिणा ही याचा युग जो विधी असतो सोडशीचा, तो पूर्ण त्यावेळेस केला आणि त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. अच्छा, म्हणजे सोडशी या शब्दाचा अर्थ म्हणजे जसं एखाद्या संसारिक माणसाचं वर्ष श्राद्ध असतं त्याप्रमाणे हा सोडशीचा कार्यक्रम आहे. पण एक सांगा महाराज मला, की समजा हे महंतपद घोषित करताना म्हणजे स्वतः बाबाहून तुम्हाला म्हणजे या ठिकाणी महंतपद घोषित केलेलं आहे, की समजा परिसराच्या सगळ्याचा विचार करून या ठिकाणी आपल्याला घोषित केलेलं आहे? बरोबर आहे. तुम्ही विचारलेला प्रश्न, ज्या मठावर, ज्या संस्थांवर पूर्ण अधिकार हा त्या व्यक्तीचा असतो, मठाधिपतीचा, आणि त्या व्यक्तीने, महंतांनी पूर्णपणे अधिकार असतो आणि त्यांनीच घोषित केलेलं आहे. आणि बाकीच्या सगळ्या गावाचा ह्याचा कुठल्याही प्रकारचा काय विरोध वगैरे काय असं नाही. विचारण्याचा तुमचा हेतू माझ्या लक्षात आला, पण तसं काय नाही. प्रतिकूल सगळं वातावरण आहे. म्हणजे सर्वांच्या म्हणजे सहखुशीने आणि बाबांच्याही समजा आज्ञेने या ठिकाणी आपल्याला महंतपद या ठिकाणी 2020ला घोषित केलेलं आहे. पण आपली मुळात या ठिकाणी म्हणजे इच्छा होती का, की आपल्याला महंतपद एखादं स्वीकारायचं आहे म्हणून? अगोदरच मी वयाच्या 8व्या वर्षी दीक्षा घेतलेली. वयाच्या 8व्या वर्षी दीक्षा घेतलेली असल्यामुळं महंतपद पुन्हा घ्यायचंय का नाही ह्याचा काही शंकाच उरत नाही. आणि गावचं अनुकूल वातावरण असल्यामुळं, परिसरातलं अनुकूल वातावरण आणि मला एक स्थान असं प्रसन्न वाटलं. पुरातन काळातलं हे एक स्थान आहे म्हणून. आणि शेतातही हनुमानजीचं मंदिर आहे. त्या ठिकाणी अतिशय सुंदर वातावरण आहे आणि नंतरचा जो बाबांचा निर्णय येतो त्या ठिकाणी त्यांनी समाधीचं मंदिराचं काम चालू आहे, त्यांच्या समाधीचं. म्हणजे एकंदरीत जर पाहितलं तर या ठिकाणी आपण म्हणजे 8वीला असतानाच या ठिकाणी आपण ती दीक्षा घेतलेली आहे.
5वीलाच दीक्षा घेतलेली आहे. सॉरी, पण मला एक सांगा बाबा, आता या ठिकाणी आपण महंतपद या ठिकाणी महंतपदावर आहात. मग या जी संस्थांचा पूर्ण जो कार्यक्रमाचा विधी असेल किंवा कोणत्याही या संस्थांचं नियोजन असेल, तर हे आपल्याच हाताने या ठिकाणी सध्या होत आहे. हो, कार्यक्रमाचं सगळं नियोजन, दिंडी असो, पुण्यतिथी असो, वर्धापन दिन असो, गावातल्या कार्यक्रमाचे नियोजन सर्व हे निर्णयानुसार होतात. मठाच्या आधिपत्याखाली सर्व कार्यक्रम होतात. अच्छा, म्हणजे आता इथून पुढचा जो पूर्ण जो जो आहे जो कार्यक्रमाचं जे नियोजन असतं किंवा एखाद्या गावात समजा जायचंय कार्यक्रमाला किंवा इथून दिंडी आपण करतात, हे सर्व आपल्या मार्गदर्शनाने या ठिकाणी चालू आहे. पण बाबा मला सांगा, एक आपली श्री क्षेत्र म्हणजे हे दशनाम संन्यासी मठ जे आहे आपलं, इथून श्री क्षेत्र पैठणला आपली जे वार्षिक दिंडी जाते, या दिंडीमध्ये समजा जात असताना तुम्ही एकटे सोबत असतात की बाबाही सोबत असतात? बाबांना आता दोन्ही कडण्या काम करत नाहीत, त्याच्यामुळे बाबा दिंडी बरोबर नसतात. गावकरी आणि मी दिंडी बरोबर असतो आणि दिंडी व्यवस्थित त्या ठिकाणी पोच होते. सगळे गावकरी मंडळी, परिसरातली मंडळी सेवा करतात, दिंडीत सामील होतात आणि दिंडी प्रतिवर्षाप्रमाणे नियमित चालू आहे. या कार्यक्रमामध्ये समजा इथून पैठण जवळ-जवळ समजा 40-50 किलोमीटरचं अंतर आहे आणि आपल्या दिंडीमध्ये जर समजा पाहिलं तर कमीत कमी 500, 1000 किंवा 2,000 या ठिकाणी समाज दिंडीमध्ये असतो. मग यांचं जाताना समजा खाण्याचं, राहण्याचं या ठिकाणी व्यवस्था कशी होती? रस्त्याने चालत असताना जशा बाकीच्या दिंड्यांची व्यवस्था होती, तशीच आपल्या ही दिंडीची व्यवस्था होती. प्रत्येक ज्या ठिकाणी मुक्काम असेल, ज्या ठिकाणी दिंडी जाते, त्या ठिकाणी गावकरी मंडळी भोजनाची वगैरे चहा-पाण्याची व्यवस्था, ज्या टायमाला जेवण आहे, त्या टायमाला जेवणाची व्यवस्था, चहा-पाण्याची व्यवस्था करतात मंडळी. म्हणजे जिथं दिंडी मुक्कामाला आहे ते गावकरी समजा सर्व नियोजन करतात. तर बाबा तुम्ही पूर्ण संस्थांची माहिती दिल्याबद्दल आम्ही चॅनलच्या वतीने आम्ही तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि यानंतर गावातीलही काही या ठिकाणी मंडळी आहेत. पण मी खरं तर अजून एक बाबांना शेवटचा एक प्रश्न विचारणार आहे, की आता इथून पुढे जे आपण पूर्ण हे संस्थान जे चालवत आहात, याच्यामध्ये समजा अजून तुम्हाला काही म्हणजे भर टाकण्याचे असं काही बांधकाम वगैरे करायचं आहे किंवा अजून संस्थांचा काही विकास करायचा आहे, मग याच्यासाठी आपण काही आहे का प्रस्ताव वगैरे? ज्या वेळेस ज्या त्यावेळेस जसं अ, परिसरातील, गावातील वातावरण पाहून काम कुठलंच बंद राहत नाही. प्रत्येक गडाचं, मठाचं काम चालूच असतं. छोटं-मोठं का होईना पण. आणि आता जे आम्ही कार्यक्रम केला मागच्या रुद्रयाग वगैरे, तर परिसरातले संत-मंत सगळे पंचक्रोशीतील बोलवले होते. महारुद्रयाग केला, शंकराचार्य बोलवले होते, करवीर पीठाचे. बराचसा मोठा कार्यक्रम झाला तोही. आणि सगळा हा परिसरातील गावकरी मंडळी साथ करतात आणि हे मठाचा विकास हा भक्त मंडळीकडूनच होत असतो. महाराज मंडळी काही कुठून आणत नाहीत. भक्त मंडळीच्याच निधीतून हा मठाचा विकास वगैरे होतो. बाबांनी तर आता सांगितलंयच माझ्या अगोदर. म्हणजे परिसरातील सर्व भक्त मंडळीच्या वतीने या ठिकाणी आपण या संस्थांचा, गाववाल्याच्या वतीने संस्थांचा विकास या ठिकाणी हळूहळू चालू आहे. पण एकंदरीत जर या परिसरात असं आल्याच्या नंतर असं माणूस प्रसन्न होतो, याचं कारण काय नेमकं? हे मठाची परंपरा फार जुनी. 400-500 वर्षापूर्वीचा हा मठाची परंपरा आहे. आता 11वी पिढी म्हटलं तर प्रत्येक जरी साधूची वयोमर्यादा धरली 50 तरी 450 वर्षे, 500 वर्षे झाली. आता 11वी पिढी म्हणल्यानंतर 50 जर पकडले तर किती झाले? 550 वर्ष झाले. तशी जास्त झाली असतील. म्हणजे पुरातन ही संस्थान आहे. आणि म्हणजे तुम्हाला एकंदरीत म्हणजे म्हणायचं आहे, की ह्या सर्व साधू संतांच्या पदस्पर्शन झालेली ही भूमी आहे. यांच्या तपश्चर्येतून हे जे आता वातावरण दिसतंय, की माणूस आल्याच्या नंतर प्रसन्न होतो. मग ह्या साधू संतांच्या आशीर्वादाने त्यांच्या तपस्वी म्हणजे त्यांचे चरण या जागेला लागलेले आहेत. त्यामुळे ही भूमी पवित्र झालेली आहे. साधू संतांच्या समाधीची या ठिकाणी आहेत ना, 11 समाध्या या ठिकाणी, 10 समाध्या झालेल्या आहेत. आणि बाबांचे आता 11वी पिढी समाध्याच या ठिकाणी, त्याच्यामुळे वातावरण पवित्र होण्याचं विषयच येत नाही. वातावरण म्हणण्यापेक्षा ही भूमीच, परिसरच सगळा पवित्र आहे. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर ही जी भूमी आहे ही संतांची भूमी आहे. आपल्या जवळच या ठिकाणी श्री क्षेत्र भगवानगड जो पूर्ण देशामध्ये सध्या प्रसिद्ध आहे. असं या ठिकाणी जवळच या ठिकाणी आपल्या 9 ते 10 किलोमीटर अंतरावर गड आहे आणि अशाच या गडाच्या परिसरामध्ये हे जे आपलं गाव आहे, ह्या गावात खूप मोठी अशी परंपरा आहे, की आता ही जवळ ही 12वी पिढी चालू आहे. म्हणजे ही 12वी पिढी चालू आहे आणि आपण जर पाहिलं एकंदरीत तर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून ही पिढी चालत आलेली आहे. त्यांच्या राज्याभिषेकाला या ठिकाणची जी महंत होती ते राज्याभिषेकाला या ठिकाणी गेलेले आहेत, उपस्थित होते. म्हणजे त्या काळातली ही जी संस्थान आहे, ही जी मठ आहे, तेव्हापासून या ठिकाणी मठ आहे आणि या मठाची सेवा आपण आत्ताच या मठाचा पूर्ण इतिहास आपण दोन्ही बाबांच्या या ठिकाणी आपण मुखातून ऐकलेला आहे. तरी या सर्व मुलाखतीबद्दल आम्ही भगवानगड परिसर चॅनलच्या वतीने आपले मनस्वी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. ओम नमो नारायण.